नाही, मुळातच माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी असा प्रश्न करणं हाच मोठा एक या ठिकाणी कुतूहलाचा किंवा आश्चर्याचा विषय असू शकतो. त्याचं कारण आहे की मान्य छगनरावजी भुजबळ यांनी मान्य पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज केलेलं आहे. मान्य पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना या देशामध्ये पहिलं राज्य होतं की ज्या राज्यांनी मंडल आयोग स्वीकारला आणि ओबीसींना या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये आता जरांगे पाटील ज्या आंदोलना ज्या गोष्टीचा उल्लेख करताय किंवा ज्याच्यासाठी खूप नका या ठिकाणी रणकंदन माजलंय, त्या कुणबीचा सुद्धा समावेश त्यावेळेस समाविष्ट करताना मान्य छगन भुजबळ साहेब ह्या त्यावेळेसच्या मंत्रिमंडळात होते. त्याच्यामुळे ओबीसींना किंवा कुणबींना जे काय आरक्षण मिळाले ते पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मिळाले. हा पहिला भाग. दुसरा भाग, मधल्या काळात जी सरकार आली ती आघाडी सरकार असेल किंवा आमचं महाविकास आघाडी सरकार असेल किंवा त्यावेळेसचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असेल किंवा आताचं महाविकास आघाडी सरकार असेल, या काळामध्ये ज्या ज्या सरकारांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला किंवा ओबीसीने या संदर्भात सवलती द्यायचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये माझ्या पक्षाने कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता तर पवार साहेबांनी खुलेपणाने सांगितलंय की सरकारने मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची दोघांची फसवणूक करू नये. सरकार राज्यामध्ये 250 आमदारासहित ताकदीनिशी सरकारमध्ये आहे मान्य फडणवीस साहेब, आणि वर नरेंद्र मोदी साहेब राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने आहेत. त्यांना जर खरंच नका मराठ्यांच्या आणि ओबीसीबद्दल कळवळा असेल तर त्यांनी घटनात्मक नका या ठिकाणी जे काही बदल करावेत घटनेत दुरुस्ती करावी. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकार या ठिकाणी ओबीसींची आणि मराठ्यांची दोघांची फसवणूक करत आहे.